सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. शिंदेफळ येथे 2 घरांना शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान. सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे 5 मे रोजी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन 2 घरांना आग लागली असून या आगीमध्ये घरसंसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विनोद नारायण लोणकर यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाले. विनोद काशीराम तुरुकमाने यांच्याही घराला आग लागली असून या आगीमध्ये त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती साहित्य व गहू, सोयाबीन, तूर या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीमध्ये 2 घरांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठी असल्याने आटोक्यात आली नसून घटनास्थळी सेनगाव नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी बोलवून आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. घटनास्थळी सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, बीट जमादार चव्हाण व जाधव यांनी पाहणी केली असून या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी पाहणी केली. लोणकर व तुरुकमानी यांच्याशी संवाद करून आर्थिक मदत मिळवून देऊ असे शिवाजीराव मुटकुळे यांनी आगीमध्ये जळालेल्या घरमालकाला शब्द दिला. अचानक शॉर्ट सर्किट झालेल्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील प्रक्रिया महसूल प्रशासन करीत आहे.